हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशीचे जे काही मजेशीर खेळ असतात ना ते आज होते, म्हणजेच अंघोळी वगैरे किंवा नंतर ते हातातलं काकण वगैरे सोडणं, सुपारीचा खेळ. तर तशा काही गोष्टी होत्या, पिचकाऱ्या वगैरे, तर ते आज मी तुमच्याशी त्याच शेअर करणार आहे. तर आजचा हा ब्लॉग जो आहे ना, म्हणजे हा पार्ट लास्टवाला पार्ट असणार आहे. तर नक्की एन्जॉय करा. मागचे कसे वाटले ते सुद्धा सांगा. आणि चला तर बघूया आता. पहिले तर येते ना 5 तांबे असे टाकून घ्यायचे असतात 5 वेळा. तर तेच येते हा टाकत आहे. आता गुपचूप ना मागून एक जो तांब्या होता ना, तर तो थंड पाण्याचा दिला होता आम्ही. त्यानंतर आता त्याचं झालं होतं. आता समीक्षा करणार होती, म्हणजे समीक्षा तसं 5 तांबे टाकणार होती. तर इथे सगळ्या गोष्टी माहीत असून पण ना कन्फ्युजन खूप होत होतं, कारण आता माझ्या लग्नाला पण 6 वर्ष झाले होते आणि तेव्हाचं कुणाला एवढं आठवतं. तर तेच असंच थोडंफार कन्फ्यूजमध्ये. बाकीच्यांना सगळ्यांना माहीत होतं काय कसं कुठं, पण मला किती आठवतं काय हे बाकीच्यांचं माझी टेस्ट करायचं काम सुरू होतं. तर तेच बघूया आता काय होतं कसं होतं पुढचं. तुम्ही व्हिडिओ नक्की एन्जॉय करणार. तर त्यानंतर गुळण्या होत्या आणि इथं तीच मजाक मस्ती चालू होती की अरे एवढीशी नाही, पुढं दुसरी आणखीन पुढं गुळणी गेली पाहिजे. आणि एका तांब्यात एकच असती वाटतं पिचकारी, हे मलाच पण माहीत नव्हतं, म्हणजे मला आठवत नव्हतं. आणि त्याचं तेच चालू होतं, अगं तुझं तर झालंय ना तरी तुला माहीत नाही का म्हणून. पण एवढ्या दिवसाचं कुणाला आठवतं. यंदा पण यांचं काय 6 वर्षांनी थोडी ना आठवणार होतं. तर आता 5 वेळेस तो पिचकारी मारणार आहे आणि 5 वेळेस ती मारणार आहे. तर असेच खूप एन्जॉय केला आम्ही, खूप म्हणजे खूप केला. कारण मी मागच सांगितले तुम्हाला, माझ्या लग्नानंतर जे लग्न होतं ना जवळचं एकदम, तर ते हेच होतं जे ते पूर्ण गोष्टीमध्ये म्हणजे टाईम पण भेटत होता बघायला याला असं तसं. कारण घरी पण काही लग्न झालेत पण काही काम वगैरे असतं, त्यामुळे एवढ्या गोष्टी बघायला वगैरे काही भेटत नाही. पण हे कसं माहेरचं लग्न असल्यामुळे प्रत्येक गोष्ट बघायला अनुभवायला भेटत होती. तर आता अभिषेकचं झालं होतं, त्यानंतर समीक्षाचं चालू होतं पिचकाऱ्यांचं काम. तर इथे तिला पण हसवायचं वगैरे काम चालू होतं, तिची पण थोडी खेचायचं काम चालू होतं. तर एन्जॉय करत करत आम्ही हे सुद्धा पार पाडलं. आणि आजचा ना लास्टवाला ब्लॉग आहे, जसं की मी तुम्हाला फर्स्ट टाईम म्हणजे ब्लॉगिंगच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं. तर खूप भारी वाटले. आणि या सिरीज तुम्हाला कशा वाटल्या त्यासुद्धा कॉमेंट करून मला नक्की सांगा. आता नंतर होतं ते काकण सोडायचं काम, जे की आपण हळद लागल्यानंतर जे आखवण वगैरे असतात ना तेव्हा बांधलेले असतात, ते आता आज सोडायचे असतात, म्हणजे हळद उतरायची असते आज तेव्हा. तर येते तेच काम सुरू होतं. पण त्या गाठी ज्या होत्या ना, त्या गाठ त्या काही केल्या सुटतच नव्हत्या, कारण ते काकण थोडे आत्ताच्या नवीन स्टाईलचे होते, त्याच्यामुळे ते सुटायला थोडेसे प्रॉब्लेमॅटिक होते. बट हळूहळू चालू होतं ट्राय. त्यानंतर जे गळ्यात तेव्हाच बांधलेलं असतं ना ते पण काढून घेतलं होतं. म्हणजे जे दोरे असतात ते जेव्हा आपण हळद लावतो ना तेव्हा हे दोरे टाकलेले असतात त्यांच्या याच्यामध्ये गळ्यामध्ये. तर तेच काढायचं काम सुरू होतं. त्यानंतर खूप म्हणजे इंटरेस्टिंग पार्ट हा होता, हा म्हणजे जे सुपारी असती ना त्याचा खेळ होता. तर हा पटपट सोडून द्यायचा, पण तिने खूप मज्जा घेतली होती याची. याने पटपट सोडून दिलं त्याला. तिला खूप याने म्हणजे काय म्हणतो आपण मुभा दिली होती असं म्हणायला पण हरकत नाही. आणि खूप इंटरेस्टिंग, खूप रंगला होता हा खेळ बघायला. आता खरी याची मज्जा येणार होती. आता ती सुपारी काही केल्यास सोडतच नव्हती.
पण ते पण एक दृष्टीने ते पण खरं आहे. आपलं जी नवरी मुलगी असते तिला 2 हात असतात, दोन्ही हाताने सोडायची असते आणि जो नवरदेव असतो त्याला एकाच हाताने सोडायची असती. त्यामुळे दोन्ही हाताचा आणि एका हातामध्ये तो फरक पडतोच. आम्ही वरतून ती हळद वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून थोडंसं ओली झाली ना ती सुपारी की लगेच म्हणजे निसटल असं वेळी. पण ती सुपारी ती सोडतच नव्हती. याचे चांगले हाल तिने केले होते. ओ विकेट पड़ गई अभी. यहाँ पर जो गेम चल रहा है ना जरा टफ ही चल रहा था. त्याच्यानंतर ना हळद उतरायचं काम सुरू होतं. याला म्हणतात खरी हळद उतरवणे. तर हळद उतरवून घेतली होती आणि त्यानंतर ना ज्या 5 साईडनी तांबे असतात ना तर ते 5 लेडीजने असे त्यांच्या अंगावरती टाकून द्यायचे असतात पाण्याचे. त्यानंतर आता नवरदेवाचं झालं, नवरीला पण सेम तशीच प्रोसेस होती. तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही बघताय लाईक करत नाही, कमेंट करत नाही, तुम्हाला आवडत नाही का ते पण कमेंट करून नक्की सांगा. यानंतरचे ब्लॉग कुठले बघायला तुम्हाला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. नंतर आंघोळ वगैरे झाली होती, म्हणजे आता जे व्यवस्थित आंघोळ होते आता ते मध्ये जाऊन करणार होते. यालाच म्हणतात दुसऱ्या दिवशीची आंघोळ. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा, तुमच्याकडे होतात का ते सुद्धा सांगा. चलो बाय.